आज आपण रव्याचे लाडू बनवतोय बघा। 1 वाटी मी रवा घेतला ह्याच वाटीने आणि 1 वाटी हा रवा, म्हणजे 2 वाट्या रवा घेतलाय। आणि बघा इथे असं हे 1 वाटी भरून तूप घेतले, पण पूर्ण भरली नाही वाटी, पाऊण वाटी तूप घेतलंय। आता याच्यात तूप बघा मी थोडंसं टाकते आणि त्यावर मी आता रवा टाकते। हे तूप आपण नंतर टाकू आणि चांगलं असं मिक्स करून घेते बघा। बघा याच्यात अगदी किंचितसं मी मीठ टाकते, कारण गोडाचा पदार्थ असं मीठ टाकलं तर त्याची चव छान लागते। असं 10-15 मिनटं असा हलवून घ्यायचा धीमी आचेवर रवा। हे तूप राहिलेलं हे पण त्यात टाकायचं, म्हणजे पाऊण वाटी तूप घेतलं आणि असं चांगलं परत हलवून घ्यायचं। माझ्याकडे बघा बदाम, काजू आणि पिस्ता याची पूड केलेली आहे मी, म्हणजे बारीक पूड नाही, जाडसरच आहे, ते यात टाकते आणि चांगलं मिक्स करून घेते। आता रवा आपला चांगला भाजून झाला आहे। मी गॅसची फ्लेम बंद केली आणि 1 वाटी साखर घेतली बघा, पिठी साखर, त्यात घालते आणि मिक्स करून घेते। गोड आपल्या आपल्या आवडीनुसार घालायचं बघा। असे मनुके पेंड टाकते मी आणि मिक्स करून घेते। झाकण लावून मी अर्धा तास तसंच ठेवते बघा। मी झाकण ठेवलं होतं, आता मी जायफळची पूड टाकते बघा आणि मिक्स करून घेते। आता मी लाडू वळून घेते। असं दोन्ही हाताने हे करून घ्यायचं। बघा असं लाडू करून घेते। बाकीचे पण मी असेच करून घेते लाडू। असे मी लाडू वळून घेतलेत बघा, तोडून दाखवते तुम्हाला। किती सुंदर लाडू झाला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।